हॅलो, मी लक्ष्मीकांत पांचाळ, लक्ष्मी मॅथमॅटिक्स क्लास. आज आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं प्रॅक्टिस सीट 3.2 हा पूरा एक्सरसाइज बघणार आहोत. हा एक्सरसाइज कंपल्सरी 2 ते 3 मार्काला ऐकणे बोर्डाच्या एक्झामला येईल मित्रांनो. मग लक्ष द्या. काय डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स एपी ऑर नॉट. सिक्वेन्स दिलेला आहे ते एपी आहे की नाही ते ठरवा म्हणाले. मग आपल्याला एपी आहे की नाही ते ठरवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स जर समान असेल तर आपल्याला ते काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणून. मग काय म्हणाले? इफ सो ते असेल तर काय म्हणाले? 20 टर्म काढा म्हणाले. मग आपण पहिलं आहे की नाही बघूया. मग दिलेले सिक्वेन्स काय? गिवन सिक्वेन्स काय? -12 -5 2 9 16 23 30 सो ऑन. राईट. मग जर बघायला गेलं डी कॉमन डिफरन्स काय असते? डी इज इक्वल्स टू काय असते मित्रांनो? नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म म्हणजे T2 मायनस T1 म्हणजे T2 काय? -5 आणि T1 काय? -12. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करूया. -5 मायनस मायनस प्लस 12 -5 किती मित्रांनो? 7. मग अजून डी इज इक्वल्स टू नेक्स्ट टर्म म्हणजे काय? T3 किती आहे? 2. मग T2 किती आहे? -5. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे 2 मायनस मायनस प्लस 5 2 + 5 7. मग फोर्थ टर्म काय? 9 आहे म्हणजे डी इज इक्वल्स टू 9 मायनस थर्ड टर्म काय? 2 9 - 2 इज इक्वल्स टू किती? 7. मग अजून डी इज इक्वल्स टू किती? फिफ्थ टर्म किती आहे? 16 मायनस फोर्थ टर्म काय? 9 किती म्हणजे 7. मॅक्झिमम 4 वेळेस कॉमन डिफरन्स काढा. जर कॉमन डिफरन्स इक्वल येत असेल म्हणजे 7 7 7 7 कॉमन डिफरन्स इक्वल आहे म्हणजेच द कॉमन डिफरन्स डी इज इक्वल्स टू 7. सो द गिवन सिक्वेन्स इज एन एपी. मग एपी आहे तर एपी असेल तर काय काढा मला? 20th टर्म. मग काय म्हणतो आपण? फॉर 20th टर्म. मग 20th टर्म साठी टी एन इज इक्वल्स टू किती? 20th टर्म फाइंड करायचा आहे. ए इज इक्वल्स टू काय? सिक्वेन्सचं फर्स्ट नेम म्हणजे -12 आणि डी किती आहे मित्रांनो? 7. राईट. आता काढलं. मग कोणताही टर्म फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपला. nth टर्मचा फॉर्म्युला काय? Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 डी. राईट. मग Tn किती आहे? T 20th टर्म इज इक्वल्स टू a किती आहे? -12 प्लस 20 मायनस 1 इंटू 7 -12 प्लस 20 मायनस 1 किती? 19 इंटू 7. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. -12 प्लस 133 या दोघांचं एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे दोघांचं सबस्ट्रॅक्शन होते. 133 मधून 12 गेले 122. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस म्हणून T20 इज इक्वल्स टू 121 म्हणून 20th टर्म ऑफ एपी इज 121. राईट मित्रांनो. मग पहिला आपण काय केलं? सुरुवातीला दिलेल्या सिक्वेन्स मध्ये आपण डी काढल्या. कॉमन डिफरन्स इक्वल आहे का? कॉमन डिफरन्स इक्वल असेल तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन असेल तर काय म्हणलं? 20th टर्म फाइंड करा म्हणले. ए डी आणि एन असेल तर आपल्याला कोणतेही टर्म फाइंड करता येते. त्या प्रकारे आपण 20 टर्म फाइंड केल्या. मग आता आपण मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणाले? ऑलरेडी ते काय म्हणाले? गिवन एपीचे सिक्वेन्स काय आहे मित्रांनो? दिलेला आहे. मग काय फाइंड करा मला? 20th टर्म फाइंड करा मला. मग दिला असताना आपल्याला खूप सोपं आहे. दिलेले सिक्वेन्स लिहून टाका. तर गिवन सिक्वेन्स काय? 12, 16, 20, 24 सो ऑन. मीन्स हिअर ए किती आहे? 12 आणि डी सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म 16 मायनस 14 डी इज इक्वल्स टू 4. मग आपल्याला कोणतं टर्म काढा मला? 24th टर्म म्हणजेच फॉर 24th
24 टर्म म्हणजे n इज इक्वल्स टू 24. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. राईट. मग Tn टी किती आहे टी 24 इज इक्वल्स टू a किती आहे 12 प्लस 24 मायनस 1 d किती आहे 4 12 प्लस 23 इंटू 4 12 ला 12 23 इंटू 4 92. मग या दोघांचं सम करून टाका 104. टी 24th टर्म इज इक्वल्स टू 104. सो 24th टर्म ऑफ AP इज 104. हा आपण मागे बघलेल्या क्वेश्चन सारखंच आहे. मग आपण पुन्हा बघूया मित्रांनो काय द गिवन सिक्वेन्स काय द सिक्वेन्स इज 7, 13, 19, 25 so on. Here काय a is equals to 7, d is equals to second term minus first term 13 minus 7, d is equals to 6. मग कोणता टर्म काढा म्हणजे 19th टर्म और 19th टर्म. मग 19th टर्म काढण्यासाठी n is equals to किती 19. मग nth टर्म जर फाइंड करायचं असेल तर फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. राईट. मग Tn किती आहे टी 19th टर्म काढायचं आहे 19 a 7 आहे प्लस 19 मायनस 1 d किती आहे 6 7 प्लस 18 इंटू 6 7 प्लस 18 इंटू 6 108. मग या दोघांचं सम किती 115. टी 19th इक्वल्स टू 115. सो 19th टर्म ऑफ AP इज 115. कंपल्सरी असं लिहायचं म्हणजे 2 मार्काला क्वेश्चन राहते. ओके. मग हा सेम क्वेश्चन आहे मित्रांनो लास्ट 2 बघल्यासारखं तरी पण आपण बघूया. द गिवन सिक्वेन्स काय आहे सिक्वेन्स 9, 4 minus 1 minus 6 minus 11. राईट. मग हिअर येथे काय आहे मित्रांनो a इज इक्वल्स टू 9 d इज इक्वल्स टू सेकंड टर्म मायनस 4 फर्स्ट टर्म सेकंड टर्म काय 4 मायनस 9 मग d इज इक्वल्स टू मायनस 5. राईट. मग कोणता टर्म काढा म्हणजे 27th टर्म फॉर 27th टर्म. मग 27th टर्म जर काढायचं राहिलं n किती 27. राईट. मग nth टर्म काढण्यासाठी 27th टर्म काढण्यासाठी एकच फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. राईट. मग टी 27th a किती आहे 9 प्लस 27th मायनस 1 d किती आहे मायनस 5. मग 9 ला 9 प्लस हा किती 26 इंटू मायनस 5. मग 9 ला 9 या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 130 प्लस मायनस 130. इथं पण प्लस मायनस होते आणि ब्रॅकेटमध्ये मायनस गेलं. आता इथं खाली काय प्लस मायनस. मग या दोघांचं एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे आन्सर दोघांचं सबस्ट्रॅक्शन होते 121 मोठ्या संख्येचा चिन्ह म्हणून मायनस 121. मग टी 27th टर्म सो टी 27th टर्म इज मायनस 121.